नमस्कार. आपण पाहणार आहोत बँक निफ्टी आणि निफ्टीमधले व्ह्यू. आज जर तुम्ही मार्केटमध्ये पाहिलं असेल तर आज तुम्हाला समजून आलं असेल की मार्केट काय. बँक निफ्टी जवळपास 300-400 पॉईंटच्या वरती डाऊन ओपन झालेली होती आणि सेन्सेक्स लगभग आज सेन्सेक्सची एक्सपायरी होती. लगभग सेन्सेक्स 700 पॉईंटचा डाऊन होता. आपण क्लिअर सकाळीच मॅसेज दिला की एवढं ते एक्सपेक्टेशन नव्हतं की 700 पॉईंट कवर करणं, 700 पॉईंट पॉझिटिव्ह जाईल सेन्सेक्स, किंवा बँक निफ्टी 400-500 पॉईंट कवर करणं, 500 पॉईंट पॉझिटिव्ह जाईल, परंतु ॲटलिस्ट ग्रीन होईल याची अपेक्षा होती. म्हणून आपण सकाळीच क्लिअर मॅसेज दिला आणि काल मी तुम्हाला क्लिअर लेवल पण दिली की मार्केटमध्ये याच लेवल दिसतात. आपण त्या लेवल चेक करा. याच्या लेवल दिलेल्या होत्या 46,700. आपण जर या लेवल डेमध्ये घेऊन आलो तर तुम्हाला कम्प्लिटली असं दिसेल की या ठिकाणी मार्केटनं सपोर्ट घेतला आणि सपोर्ट घेऊन नॉर्मल बाउन्स केला नाही. लक्षात घ्या, जर कॅन्डल आज आपण टॉप टू बॉटम जर गिनली नाही कॅन्डल, चेक 46,500 ते 47,666 आणि लोई 47,500, लगभग 1100 पॉईंटची कॅन्डल बनलेली बँक निफ्टीमध्ये. मी तुम्हाला कालच सांगितलं की मार्केटमध्ये फक्त प्रॉब्लेम काय, जागतिक तणाव आहे, इंडियामधल्या आपल्या काही गोष्टी, अन्यथा मार्केट हा जो दायरा आहे किंवा हा जो ट्रेंड आहे हा सोडणार नाही. अप डाऊन यातच करत राहणार. लक्षात ठेवा, मार्केट जेव्हाही या ट्रेंडच्या बाहेर पडेल खतरनाक मुवमेंट करेल. बँक निफ्टीनं अपसाईडची जर मुवमेंट सोडली लगभग या ठिकाणी, तर लक्षात ठेवा एक 52-53 हजारापर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये टार्गेट बघू शकतात. आणि डाऊन साईडला जर 45,000ला ब्रेक केलं तर सांगितलं मी तुम्हाला 42,000पर्यंतचा फॉल बघायला मिळू शकतो. म्हणून आपण जे काल सांगितलं होतं बँक निफ्टीमध्ये खूप लेवल इम्पॉर्टंट होतं. मी स्पेशल व्हिडिओ बनवला होता. ज्या लोकाला मार्केट शिकायचे, लक्षात घ्या, पैसे कमवायचे, तुम्हाला स्वतःला अभ्यास करावा लागेल. नाहीतर असं येताल जसं ते हिंदीमध्ये म्हणे बरसात के बेंड, त्या येतात जातात. तर तुम्हाला खरोखरच इच्छा असेल पैसा कमवायची तर तुम्हाला स्वतः, मी काल तुम्हाला दाखवलं होतं पण की हे मार्केटची हिस्ट्री, बॅक हिस्ट्री बाउन्स करण्याची, तर तीच हिस्ट्री रिपीट केली. लक्षात घ्या, तुम्हाला ह्या गोष्टी या ज्या मार्केटमध्ये घडतात या गोष्टी तुम्हाला पाहत बसावं लागेल, ऑब्झर्वेशन करावं लागेल, तेव्हा तुम्ही कुठंतरी प्रिडिक्ट करू शकता. दुसरी गोष्ट निफ्टीमध्ये पण बघू शकतो. निफ्टी देखील मार्केटमध्ये ओपन होताना लगभग 125-135च्या आसपास डाऊन ओपन झाली. त्यानंतर चेक करा, लो काय आहे निफ्टीचा 21,777 आणि हाय चेक करा 22,179. निफ्टीमध्ये देखील एवढा मोठा मुवमेंट भेटलेला आहे. आणि जर आपण डेमध्ये वगैरे चेक केलं, जी ट्रेंड लाईन होती त्याच ट्रेंड लाईनवरून बाउन्स झालेलं आहे मार्केट. त्यामुळं मार्केटमध्ये आता लक्षात घ्या, आता एक तुम्हाला मी स्टॉक दाखवणार आहे. त्या स्टॉकमध्ये येणाऱ्या काळामध्ये किंवा येणाऱ्या टाईममध्ये खूप मोठा बाउन्स बनवू शकतो आणि तो स्टॉक आहे रिलायन्स. चेक करा रिलायन्स, जेव्हा या ट्रेंडला येतोय बाउन्स करतोय. आज देखील बघा, लो रिलायन्सनं मारलेला 2885-86च्या लगभग, आणि आता सध्याला येतो क्लोज 2948. चेक करा, रिलायन्समध्ये एक अशा पद्धतीनं अप डाऊन एक ट्रँगल टाईपचा पॅटर्न बनलेला आहे. आता रिलायन्समध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, हा ट्रेंड ब्रेक 2950 ब्रेक झालं, 1 आवरच्या टाईम फ्रेममध्ये होल्ड होत असेल तर लक्षात घ्या 50-60 पॉईंटची मुवमेंट तुम्हाला सडन मुवमेंट भेटू शकते. आणि हा त्याचा ऑल टाईम हाय लक्षात घ्या जो दिलेला आहे. आणि आय थिंक सोमवारी मंडेला याचा रिझल्ट पण आहे. जर रिझल्ट चांगले आले तर लक्षात घ्या 3100-3200पर्यंत रिलायन्स तुम्हाला टार्गेट दाखवू शकतो. येणाऱ्या काळामध्ये रिलायन्समध्ये सुद्धा एकदम चांगली मुवमेंट होऊ शकते. गोल्ड सिल्वर तर जे करत असतील त्यांच्यासाठी आपण परफेक्टली लेवल दिलेल्याच आहे. इथं डीपला तुम्ही बाय करू शकता, आपला विकू शकता. कारण की हे जागतिक तणावाचं वातावरण, त्यामुळं
तुम्ही कधीही ऑब्झर्वेशन करा की जेव्हाही युद्धजनक परिस्थिती येते तेव्हा मेटल सेक्टरला तेजी आलेली असते. युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध ऑब्झर्व करा, काही मेटल 100% वाढले होते. त्यामुळं अशा काही गोष्टी असतात, ऑब्झर्वेशन असतात, ते स्वतः शिकायचं असतं. म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट हमेशा रिपीट सांगतो की शेअर बाजार मेक हिस्ट्री रिपीट. त्याची हिस्ट्री तो डबल पुनरावृत्त करत असतो. त्यामुळं तुम्ही ऑब्झर्वेशन शेअर मार्केटमध्ये शिका आणि मार्केट शिकण्याचा प्रयत्न करा. चला आता आपण लेवल पाहू. सोमवारी आपल्याला लक्षात घ्या मिड कॅपची एक्सपायरी असणार आहे. ठीक, मिड कॅप नाही, बॅक हिस्ट्रीच रिपीट केलेली, तिथनंच बाउन्स केलेला आहे आणि एवढ्याच बाउन्सला येऊन थांबलेले. आता लक्षात घ्या आपल्याला जेव्हा 10,787 ब्रेक करल तेव्हा एक स्मॉल रेजिस्टन्स फेसिंग होऊ शकतो. तो जो हा बॅक साईडचा आहे अशा पद्धतीचा, या ट्रँगल पॅटर्नपर्यंत तो जाऊ शकतो रिटर्न. जर हा ब्रेकआउट इथं भेटला तर लक्षात घ्या सडन चांगली पद्धतीने तुम्हाला मिड कॅपमध्ये सुद्धा मुवमेंट भेटू शकते. म्हणून लक्षात घ्या मार्केटमध्ये ऑब्झर्वेशन करायचं आहे. टार्गेट जे आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर पॉसिबल आहे की एक 10,928 पर्यंतचा बाउन्स बनवू शकतो. जर हे ब्रेक झालं तर यानंतरचा बाउन्स खूप मोठा असेल, 100-150 पॉईंट सडन मिळून जाते. तर हे होते आपले मार्केटमधले व्ह्यू. सिल्वर पण सांगितलेलं आहे आपण की 82,800ला बाय करू शकता, 500-700 पॉईंटचा बाउन्स भेटू शकतो. आणि गोल्डची पण लेवल दिलेली 72,100 ते 200च्या रेंजमध्ये. थँक्यू.